ओम मनोजवं मारुतितुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. आज ह्या ब्रह्मेश्वराला सर्व जमणारी धर्मधन भाग्यवान माझ्या मायाभिनी छोटे छोटे चिमुकले पुण्यात्मा सर्वांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम करतो. खूप आनंद वाटला. खरी गुरुदेवांची श्रीमंती तुम्ही आहात. मनुष्य हे जीवन जगत असताना जीवनामध्ये खूप प्रश्न असतात आणि प्रश्नामुळेच आपल्याला भगवंत सापडतो. जीवन एक प्रश्नचिन्ह आहे आणि त्या प्रश्नाच्या माध्यमातून आपल्याला आध्यात्मिक गुरु, चांगली लोक आणि भगवंताचं, खऱ्या भगवंताचं दर्शन आपल्याला होतं. अतिशय सुंदर सगळ्यांचा भाव आहे. किती आनंदानं आपण सगळे श्रवण करताय. सज्जनांनो, अध्यात्म अशी वस्तू आहे की त्या अध्यात्माला प्राप्त करण्यासाठी किंवा त्या अध्यात्माशी एकरूप होण्यासाठी लोकांना किती एक जन्म घ्यावा लागतात, किती साधना करावं लागतात, सापडत नाही आहे. आपल्याला सापडलं आहे, आपण भाग्यवान आहात. सत्संग ही कन्सेप्ट मला असं वाटतं की फार सतयुगामधली असेल. आपण वशिष्ठांच्या माध्यमातून आपण श्रवण करतात, तर कलियुगामध्ये रामनामाचा सत्संग आपण सगळे श्रवण करता. आपण खूप भाग्यवान आहात. कारण मनुष्य एक असा आहे 84 लक्ष योनीमध्ये त्या मनुष्याला बोलता येतं, आपलं हृदय एक्सप्लेन करता येतं आणि बोलता येत असल्यामुळे भगवान परमात्माने त्या मानवाकडे अशी एक अपेक्षा केली की जर मला, तूच एक बुद्धिवान आहेस, सर्व 84 लक्ष योनीमध्ये सर्व जीव प्राण्यांमध्ये तू बुद्धिवान प्राणी आहेस आणि तूच एक माझं नामस्मरण करू शकतोस आणि ह्या जीवसृष्टीचं संशोधन करू शकतोस. हिला चालवतंय कोण? हे पंचमहाभूते, ह्या पंचमहाभूतेच्या माध्यमातून या सृष्टीला चालवणारा कोण आहे हे शोधण्यासाठी मानवाला भगवान परमात्माने ती वाणी दिली आणि मग आज शोधायचा मार्ग दिला, त्याचं नामस्मरण. भले भले लोक, खूप मोठे दिग्गज लोक असे आहेत की त्यांनी प्रत्यक्षात भगवान परमात्माच्या सोबत जेवण केलेलं आहे. आपण कथेच्या माध्यमातून आपण वाचन करतात, आपण श्रवण करतात, कीर्तनाच्या माध्यमातून, कथेच्या माध्यमातून, की भगवान परमात्मा कीर्तनामध्ये नाचणारा तो एका साधकाच्या, एका भक्ताच्या ताठामध्ये जेवतोय. आणि तो भक्त कोण आहे? आतापर्यंत बऱ्याच गोष्टींचा आपण अभ्यास केलेला आहे सत्संगाच्या माध्यमातून. सत्संग म्हणजे एक आत्मचिंतन आहे. सत्संग म्हणजे एक स्वतःची ओळख करून घेणं आहे. सत्संग म्हणजे जे सत्य आहे, ज्याचं हमेशा पारडं खाली राहतं, त्याचं वजन आहे आणि त्या सत्याचं दर्शन करून देणारा हा सत्संग आहे. बऱ्याच माध्यमातून, साधनेतून आपण त्या भगवान परमात्माशी एकरूप होण्याचे प्रयत्न करतात. पण मनुष्य चंचल असल्यामुळं, मनुष्य प्रपंचिक असल्यामुळं किंवा षडविकाराने तो ग्रासलेला असल्यामुळे तो भगवंताशी एकरूप होत नाही आणि झाला तरी त्याला त्याचं ते ज्ञान होत नाही किंवा त्याला ते अनुभव येत नाही आहे. आणि अनुभव जर आला तर त्याला एक्सप्लेन करता येईल, सांगता येत नाही आहे, एक्सप्लेन करता येत नाही आहे. तर हे सत्संग असं माध्यम आहे की भगवान परमात्मा आपल्याला दिसो अगर नाही दिसो, तो कुठेतरी बसलेला आहे हे अनुभव आपल्याला होतो. कारण भगवान परमात्माने श्रीमद भगवद्गीतेमध्ये, ज्ञानगीतेमध्ये प्रत्येक श्लोकाच्या माध्यमातून, भगवंताच्या वाणीच्या माध्यमातून भगवंताने त्यांचे रूप सांगितले, माझे भक्त कोण आहेत ते सांगितलं, माझ्या भक्तांचे लक्षणं सांगितले. भगवान परमात्माने ज्ञानगीतेमध्ये सृष्टीचं, भक्ताचं, गुरुवर्यांचं, आचार्यांचं, सर्वांचं वर्णन भगवंतानं केलेलं आहे. गीतेमध्ये काय नाही आहे? अक्षरशः भगवान परमात्मा, भगवान विश्वनाथ आणि माता पार्वती हे दोघंही गीतेचं संशोधन करत असताना माता पार्वतीनं प्रश्न केला की का हो भगवान भोलेनाथ, ही गीता कशी आहे? तर भगवान सांगतात, देवी जशी तू सुंदर आहेस ना,
तुझ्या रूपाचा अंत लागत नाही, तशी गीता सुंदर आहे, तिचा अंत लागत नाही. नवीन नवीन वेगवेगळ्या प्रकारचं ज्ञान त्या गीतेमध्ये आहे. गीता हा जुना ग्रंथ वाटत नाही आहे, नवीन नवीन काहीतरी वाटतं, कारण गीता तशी फार पुरातन आहे. मी तर असं म्हणेल की गीता हा ग्रंथ देवानं सृष्टीच्या आयोजन नियोजनासाठी ती वाणी प्रगट केली आणि अर्जुनाला माध्यम ठेवून अर्जुनाच्या माध्यमातून पूर्ण सृष्टीच्या कल्याणासाठी ही ज्ञानगीता भगवान परमात्म्यानं सांगितली. सज्जनांनो, अध्यात्म एवढं सोपं नाही आहे की आपण सगळ्यांनी इथे येऊन बसावं, कारण अध्यात्माच्या माध्यमातून लोक प्रपंचिक जीवन जगत आहे. प्रपंचातून आध्यात्मिक जीवन जगायला पाहिजे, कारण आपण सगळे जरी प्रश्नाच्या माध्यमातून आलेले आहात. खूप असे मोजके लोक आहेत की फक्त सत्संगासाठी येतात. काही असे खूप लोक आहेत की आम्हाला काहीतरी मिळालं पाहिजे याच्यासाठी येतात. आणि काही लोक असे आहेत, मला मिळो अगर नाही मिळो, सत्संग श्रवण करायला मिळते ना त्याच्यासाठी येतात. हे सगळे देवाचेच आहेत ना. एका आई वडिलांची मुलं असतात, सगळे सारखे असतात का? तसं भगवान परमात्माच्या सृष्टीमध्ये खूप वेगवेगळे माणसं आहेत, पण सगळे देवाचे आहेत. कुणाचे आहेत? सगळे देवाचे आहेत. आणि देवाचे आपण एकदा म्हटलं की माणसाचा भाव आपोआप, मी असं म्हणेल की तीर्थापेक्षाही पवित्र होतो. सत्संगाच्या माध्यमातून आपण सर्व आध्यात्मिक कसे बनले पाहिजे, भगवान परमात्माला आपण कसं प्राप्त करून घेतलं पाहिजे, तो भगवान परमात्मा जीवनामध्ये किती अनमोल आहे याचं जर आपण संशोधन केलं, याचा जर आपण हट्ट धरला किंवा ह्या मार्गाला कोणत्याही कसल्याही प्रसंगामध्ये स्थिर राहिलं, तर मला असं वाटतं की हे मनुष्य हा नश्वर देह याचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही आहे. 4 धाम करा, 12 ज्योतिर्लिंग करा, सप्तपुऱ्या करा, भारत भ्रमण करा किंवा विश्व भ्रमण करा. मला असं वाटतं सर्वांचा सार म्हणजे रामनामाचा सत्संग आहे. कारण ज्या ठिकाणी सत्संग आहे, सत्याचा संग आहे, ईश्वराचं चिंतन आहे, त्या ठिकाणी भगवान परमात्मा सगुण रूपामध्ये निर्गुण रूपामध्ये तो कुठेतरी बसलेला असतो. आणि तो आल्याच्या नंतर पहिला प्रथम भगवान परमात्मा काय संशोधन करत असतो, एवढ्या संख्येमध्ये एवढ्या लोकांमध्ये माझे परमभक्त कुठे आहेत, ते कसे बोलतात, कसे वागतात, कसे बसतात, मला श्रवण कसे करतात, आणि त्या भक्तांना माहीत आहे की मी कुठे बसलेलो आहे. कारण भगवान परमात्मा काय करतो, जिथे सत्य भक्त आहेत अगदी अगदी ते भक्त चालतात ना, आणि त्या भक्तांच्या पायाची जी माती आहे ना ती पावन होते आणि भगवान तिथे येऊन बसतात. हे मी सांगत नाही आहे. माझ्या ज्ञानदेवाने ज्यावेळेस समाधी संजीवनी समाधी घेतली त्यावेळेस भगवान काशीचा विश्वनाथ, पूर्ण ब्रह्मांडाचा नायक, गडबडा लोळला, तो लोटांगण घेतलं आणि ती जागा पवित्र केली आणि तिथे माझ्या ज्ञानदेवाने संजीवनी समाधी घेतली. म्हणजे भक्ताची काळजी वाहणारा तो भगवान परमात्मा आहे. आणि म्हणून भगवान परमात्माला त्या भक्ताचं धन द्रव्ये, त्याची विद्वताचा, त्याचं ज्ञान वगैरे याच्याशी काही संबंध नाही आहे. तो भक्त अंतकरणाने निर्मळ असेल तर असं समजायचं की ते देवाचं मंदिर आहे. हे दगडा मातीचे मंदिरं खूप आहेत, कारण दगडा मातीचे मंदिर एक वळण लावण्यासाठी खूप चांगलं आहे. कारण आज हे दगडा मातीचं मंदिर जर आपण केलं नसतं तर निर्विनिराकार सच्चिदानंद स्वरूप आपल्या सगळ्यांचा आत्मा विश्वगुरु हनुमंतरायाची स्थापना नसती झाली. मूर्तीच्या रूपाने भगवान परमात्मा इथे आले. आपलं इष्टदैवत आहे सगळ्यांचं, आपली सगळ्यांची श्रद्धा आहे. भगवान परमात्मा माती दगडाच्या मंदिरामध्ये मूर्तीच्या रूपाने केव्हा येतो, जेव्हा आपण अंतरीच्या भावाने तेवढा आवाज देतो. बघा, एखाद्या तुमच्या मुलाला तुम्ही बार बार आवाज द्या आणि बाकीच्या मुलांना आवाज देऊ नका.
बाकीच्या ऑब्जेक्शन घेतील तुमच्यावरती की तुझं त्याच्यावरती जास्त प्रेम आहे मम्मी, माझ्यावरती नाही आहे. तू दिवसातून किती वेळेस त्याचं नाव घेतेस. कारण नाव कुणाचं घेतलं जातं, जे लोक आपल्याला आवडतात. आणि म्हणून भगवान परमात्माने सांगितलं, माणसाला जर आनंद होत असेल माणसाचं नाव घेतल्याच्या नंतर, तर देवाला तो किती आनंद होत असेल. कारण फक्त नामाचा जो भुकेला आहे तोच सगळ्यांमध्ये आहे. का बरं कोणाला असं वाटतं माझं नाव घ्यावं? कारण की त्याचे सर्व लक्षणं, त्याचे सर्व दैवी गुण माणसामध्ये आहेत. आणि म्हणून माणसाला असं वाटतं की माझं नाव घ्यायला पाहिजे, माझ्या कार्याची स्तुती करायला पाहिजे. जसं आपण कीर्तनामध्ये, काल्याच्या कीर्तनामध्ये भगवान श्रीकृष्णाच्या लीलेचं वर्णन आपण करतात, तसं प्रत्येकाला असं वाटतं माझं नाव घ्यायला पाहिजे. आणि खरंच घ्यायला पण पाहिजे. कारण देवाच्या नामाला साधू संतांनी असं सांगितलं, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. म्हणजे अमृताहुनी गोड काय आहे? भगवंताचं नाम आहे. पण पहा ना, भगवंताचं नामस्मरण करत असताना आपल्या सगळ्यांना नेमकं कोण्या देवाचं नाव घ्यावं, सगळ्यांना कुठंतरी आपण काय म्हणू, गोंधळून जातं. आपण ओम नमः शिवाय म्हणायचं का, श्रीराम जय राम जय जय राम म्हणायचं का, नारायण म्हणायचं का, हरी म्हणायचं का, नेमकं काय म्हणायचं? काही लोक तसे म्हणतात, एखादं म्हटलं ना रामकृष्ण हरी, समोरचा म्हणतो जय हरी. एखादा म्हणताना ओम नमः शिवाय, एक म्हणतो जय श्रीराम. पण दोन्हीही भगवंताचे नाम तेवढेच पावन आहेत आणि दोघं घेणारे तेवढेच भाग्यवान आहेत. कारण देवाचं नाव केव्हाही कसंही घ्या, काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्षे पाहे उद्धरती. कारण आई वडिलांकडचे 21 कुळ आणि नवऱ्याकडचे 21 कुळ, बरोबर का नाही? म्हणजे 42 कुळांचा उद्धार करणारं हे पावन भगवंताचं नाम आहे. जे साधू संतांनी वर्णन केलेलं आहे ते आपण बोलणार आहात, कारण आपण त्यांचे पाईक आहात. कारण जे मोठे धर्म शिकवून आपल्याला जातात त्यांचं पालन करणं आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे. कारण सत्संगाला आपल्याला असं वाटतं की खूप लोकांना यायला पाहिजे, सत्संग खूप लोकांनी श्रवण करायला पाहिजे. आता विचार करा, पाणी सगळ्यांना प्यायला आवडतं, कुणाला आवडत नाही आहे? सगळ्यामध्ये पाण्यामध्ये पोवायला सांगा बरं सगळ्यांना. सगळ्यांना पोहता येतं का? तुम्हाला सांगू, सत्संग म्हणजे अतंग महासागरामधून तरुण जाणे. भवसागरामधून तरुण जाणे म्हणजे सत्संग आहेत. आपण किती भाग्यवान आहात. आपण जेवढं पाणी जीवनामध्ये पाण्याला महत्त्व देतात, तेवढंच आपण त्याच्याहून तरुण जाण्यालाही महत्त्व देतात. भवसागरातून तरुण जाण्यासाठी ही रामनामाची नाव, ही संजीवनी नाव आहे, कधी न संपणारी आहे, सगळ्यांना सुख आनंद देणारी आहे. सुख आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये मिळतं, पण आनंद मिळत नाही आहे. सत्संगामधून पहिला आनंद मिळतो आणि मग आपल्याला सुख मिळतं. कारण आनंद एकदा मिळाला की त्या सुखाची ओळख राहत नाही आपल्याला, आणि आपण त्या सुखाला किंमतही देत नाही आहे. अध्यात्मामध्ये सुखाला अजिबात कुठेही किंमत नाही आहे. अध्यात्मामध्ये आनंदाला किंमत आहे. अध्यात्मामध्ये जोपर्यंत तुम्ही देवाशी एकरूप होत नाही आहे तोपर्यंत तुम्हाला त्याची गोडी लागणार नाही आहे. उदाहरण, आपण एखादा काही पदार्थ गोड करत असताना, माझ्या माऊल्यांना ते ज्ञान आहे, एखादा गोड पदार्थ करत असताना ज्यावेळेस आपण त्याच्यामध्ये साखर टाकतात, ती साखर त्या पदार्थाशी एकरूप व्हावी म्हणून आपण त्याच्यावर पाणी टाकतात, त्याला गरम करतात आणि त्या साखरेला त्या पदार्थाशी एकरूप होईला आपण सांगतात. तेव्हा तो पदार्थ कडू जरी असेल, आंबट जरी असेल, तर काय होतो? गोड होतं. तसं आपण कसे जरी असलात तरी ह्या सत्संगाच्या प्रभावाने आपण गोड होणार आहात. मराठी समजते ना सगळ्यांना? कारण आपण कसे जरी जीवनामध्ये असलात, आपला स्वभाव कसा जरी असला, तर रामनामाच्या सत्संगाने, रामनामरूपी साखराने आपण सर्व गोड होणार आहात. आणि हे किती सुंदर ठिकाण आहे. हे दंडकारण्य आहे, जिथे श्रीराम प्रभूचे चरण कमल लागले. पाषाणाची मूर्ती म्हणजे पाषाणाचा आपण काय म्हणू, पाषाणाची अहिल्या झाली. रामाच्या चरण पदस्पर्शाने दगडाची स्त्री होऊ शकते. रामाचे चरण स्पर्श कसा असेल सांगा तुम्ही?
विचार करायची गोष्ट आहे. समुद्रावरती दगड तरले तो राम कसा असेल? एवढा महागाडा राम, एवढा श्रीमंत राम, एवढा विद्वान राम, एवढा कृपाळू राम फक्त आणि फक्त तो भाग्यवंतांनाच मिळतो. आणि म्हणून गर्दीचं दुःख मानू नका, गर्दीची अजिबात अपेक्षा करू नका. कारण लोक आता एकांत जायला प्रयत्न करताय, बरोबर आहे का नाही? कारण एकांत तुम्हाला जोपर्यंत एकांत साधत नाही आहे. गुरुदेव म्हणतात, सद्गुरू एकांत भेटले मज, कानी सांगितले ब्रह्मज्ञानाचे राज, तृप्त केले मज सेवका, धन्य धन्य माझ्या राम रघुनाय. कारण राम एकांत भेटल्याशिवाय मनाला समाधान वाटत नाही, आनंद वाटत नाही. आणि जे लोक समाधानी आनंदी आहेत ते जगामध्ये सगळ्यात श्रीमंत आहेत. कारण श्रीमंताची जर पारख करायची असेल ना, तर त्याच्या भिक्षा मागण्यावरून किंवा त्याच्या कपड्यावरून, त्याच्या गाडीवरून काही लोकांकडे खूप सगळं आहे, पण रस्त्यावरती मागणाऱ्या लोकांपेक्षाही ते खूप उंचीला कमी आहेत. छान शब्द प्रयोग करतोय मी, कारण खूप लोक ऐकणार आहेत. काही लोकांकडे एवढी संपत्ती आहे, एवढी संपत्ती आहे की एखादा असा प्रसंग येतो की भिकारी येतो त्या श्रीमंताच्या हातामध्ये 1 रुपया टाकून जातो. का बरं? की त्याच्या अंगावरचे कपडे श्रीमंताच्या तसे आहेत, त्याची वाणी तशी आहे, त्याचं वागणं तसं आहे. आणि म्हणून त्या भिकाऱ्याला वाटतं की माझ्यापेक्षाही छोटा आहे, हे बाबा घे, बरोबर आहे. आणि ज्यावेळेस तो भिकारी त्याच्या हातात टाकत असेल तर बघा ना चित्र कसं असेल ते. खरंच तो भिकारी नव्हे, तो देव आहे. हा श्रीमंत नव्हे, हा भिकारी आहे. फक्त टाळ्या नका वाजवू, काहीतरी घ्या. एवढे श्रीमंत व्हा, एवढे श्रीमंत व्हा की एखादा खूप करोडपती जरी तुमच्याकडे आला ना, तर तुमची वाणीची एवढी किंमत असली पाहिजे की ऐकण्यासाठी त्याची तळमळ झाली पाहिजे. त्याला असं वाटलं पाहिजे की माझ्या ह्या समोरच्या सद्गुरूनं बोलावं आणि माझं हे चंचल मन स्थिर व्हावं, माझं विचलित मन स्थिर व्हावं, माझं दारिद्र्य मिठावं, मी श्रीमंत व्हावं आणि खरंच ह्या सद्गुरूच्या चरणी मी लीन होऊन एकरूप व्हावं. कारण आपण ज्यावेळेस टाळ्या वाजवतात, आपण ज्यावेळेस प्रतिसाद देतात, खूप आनंदाची गोष्ट आहे. कारण सत्संगाला आपल्याला संख्या असली की असं वाटतं की अरे बापरे किती लोक आध्यात्मिक झाले. समजायचं प्रश्न वाढलेले आहेत. आता नाही टाळ्या वाजणार, कारण संख्या कमी असली की असं समजायचं यांचे काहीही प्रश्न नाही आहे, फक्त हे सत्संगाला आलेले आहेत. कारण ज्याच्या जीवनामध्ये प्रश्नच नाही आहे ते आध्यात्मिक लोक आहेत. आणि ज्याच्या जीवनातला प्रश्न जातच नाही आहे तो रंगारूपाने वैयक्तिक त्याच्या मेकअपने आध्यात्मिक वाटत असेल, पण ट्रेसमध्ये म्हणजे खूप टेन्शनमध्ये, प्रेशरमध्ये तो जीवन जगत असतो. मला तर खूप अनुभव येतो, जिथे जिथे मी जातो तिथे काही लोकांकडे काहीच नसतं, ते खूप आनंदी असतात. आणि काही लोकांकडे सगळे असतो पण त्यांच्या चेहऱ्यावरचा मेकअप रामकृष्णारी. कारण की आपल्या घरी एक सद्गुरू आल्याच्या नंतर तो आनंद जाऊन माझ्या कबीराला, माझ्या चोकोबाला विचारावा. ज्या वेळेस संत आणि साधू आपल्याकडे येतात ना, त्यावेळेस त्या संताचं आणि साधूचं स्वागत करण्यासाठी तुमचं अंतकरण निष्पाप असलं पाहिजे. तुमचा भाव इतका निर्मळ असला पाहिजे की तुमच्या भावाचं दर्शन करण्यासाठी 3.5 कोटी तीर्थ तिथं असले पाहिजे. त्याचं आचमन करण्यासाठी 33 कोटी देव तिथे असले पाहिजे. आणि सगळे श्रीमंत लोटांगण घेताना दिसले पाहिजे. जगामध्ये आपण काय करतात की ज्याच्याकडे फार आपण काय म्हणू खूप मोठी शेती आहे, तो फार मोठ्या नोकरीला आहे वगैरे वगैरे असं वाटतं आणि त्याच्यावरून आपण त्याची श्रीमंती बघतात आणि म्हणून आपण आयुष्यभर दुःखी राहतात. मला असं म्हणायचं आहे, अरे बाबांनो, दुसऱ्याचं संशोधन करून दुःख मानून घेतल्यापेक्षा स्वतःचं संशोधन करा आणि सदा आनंदात राहा.
सदा आनंदात राहा, स्वतःला कधीही कमी समजू नका. सत्संग घेण्याचे कारण आहे की माणसानं अंतरंगामध्ये एकच आपण काय म्हणू, अंतरंगामध्ये एकच प्रतिमा असली पाहिजे. कोणती? त्या भगवान चैतन्याची. कारण तो आपल्याला प्रकाश देतो. मला असं वाटतं पुस्तक वाचणं खूप सोपं आहे, त्याचं अनुकरण करणंही सोपं आहे, जगाचा अभ्यास करणं खूप सोपं आहे, पण स्वतःचा अभ्यास करणं खूप अवघड आहे. कारण मला असं वाटतं की काहीतरी कोणी एखादा चमत्कार करतो आणि चमत्कार केल्याच्या नंतर तो बाबा फार पॉवरफुल आहे आणि आता माझे सगळे प्रश्न सुटणार आहेत, पण त्यांना माहीत नसतो की त्या बाबाचा चमत्कार फक्त तुमच्याकडची ती मायापूजी घेण्यासाठी, त्याला श्रीमंत होण्यासाठी त्याचा चमत्कार असतो. खरा योगी कधीही चमत्कार करत नाही, पण देव बनवतो. देवाचा खरा भक्त कधीही चमत्कार करत नाही, पण तो देव दाखवतो. लोक आयुष्यभर खूप चमत्कार करतात, त्यांना देव माहीत नसतो. म्हणून आपण सगळ्यांनी सत्संगाच्या माध्यमातून खूप सावध झालं पाहिजे. कारण की जे भाग्यवान लोक आहेत त्यांच्याच अंतरंगामध्ये सद्गुरूप्रती प्रेम आहेत आणि स्वतःला ते लोक भाग्यवान समजतात. ते लोक खरोखर भगवान परमात्मा त्यांच्या ललाटीवरती सत्यम शिवम सुंदरम लिहायला विसरत नाही. कारण सत्संग श्रवण करण्यासाठी, कारण बघा ना, आपण पाण्याला भांडं घ्यायचं असेल, खापराचं भांडं घ्यायचं असेल तर आपण कसं बघतात? वाजवता का बरं? कच्चा आहे का पक्का आहे, किंवा रामकृष्णारी योग्यतेचं आहे की नाही असं आपण बघतात. विचार करा, आता पाण्याला भांडं, खापराचं भांडं आपण वाजवून घेतात. आता हे राम नामाचं अमृत त्याच्यात भरायचंय, मग वाजवायला नको का? शोधून घ्यायला नको का? सांगा तुम्ही. आणि म्हणून गर्दीचं अजिबात दुःख मानू नका. मी तर किती प्रसन्न आहे, तुमच्या लक्षात येत असेल की गुरुदेव किती प्रसन्न आहे. मी प्रभूंना पण सांगितलं की देवा, साधूची वाणी कुठेही व्हायला जाता कामा नाही, व्यर्थ जाता कामा नाही आहे. माझ्या जीवनातला अनमोल वेळ व्यर्थ जाता कामा नाही आहे. माझ्याकडून कोणाची निंदा होता कामा नाही आहे, माझ्याकडून कोणाचं मन दुखवता कामा नाही आहे. कारण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, साधू बोलल्याच्या नंतर माणसाला तर आनंद झालाच पाहिजे, पण मुख्य प्राण्यालाही आनंद झाला पाहिजे. साधूची वाणी सृष्टीमध्ये जेवढेही प्राणी आहेत तेवढ्यांना आनंद देणारी साधूची वाणी असली पाहिजे. आणि म्हणून आपण सगळ्यांनी एकच काम करायचं, भगवंताकडे मागायचं असेल ना तर भगवंताकडे आयुष्यभर एकच प्रश्न करा देवाकडे, देवा मी स्वतःला ओळखलं का नाही ओळखलं याच्याशी मला अजिबात घेणं नाही, जग कसं आहे याच्याशी मला घेणं नाही देवा, मला जगामध्ये कोणताही अभ्यास करायचा नाही आहे, पण देवा खरंच माझ्या आईवडिलांच्या कृपेनं, मोठ्या माणसांच्या कृपेनं, साधूच्या कृपेनं जे मला सद्गुरू भेटलेले आहेत ना, जिथे मी नतमस्तक झालोय आणि जिथे नतमस्तक झाल्याच्या नंतर मला नवीन जीवन मिळतं, ते ओळखण्याची मला शक्ती दे, ओळखण्याची मला बुद्धी दे. आणि जीवनामध्ये तुम्ही किती शिकलेले आहात याच्याशी काही घेणं देणं नाही आहे. जीवनामध्ये तुम्ही सद्गुरूला किती ओळखलं याच्याशी विशेष घेणं देणं आहे. कारण भगवंताकडे कधीही काही मागू नका. एकदा तुम्हाला समजलं की मला सद्गुरू असे मिळालेले आहेत, असे भेटलेले सद्गुरू आहेत की आता मला मागायसारखं काहीही उरलेलं नाही. सर्व दुःख गेले, सर्व पीडा गेली, सर्व दारिद्र्य गेलं, सर्व गरिबी गेली आणि अज्ञानाचा ज्ञानी झाला, ज्ञानीचा तो महात्मा झाला आणि महात्म्याचा तो देव झाला. त्या देवाच्या चरणी कोटी कोटी. कारण देव होण्यासाठी काय करावं लागेल? सगळ्यांची मनं जिंकावे लागतील. कारण की कोणाचं मन दुखून तुम्ही देव नाही होऊ शकत, कोणाकडे तुम्ही अपेक्षा करून देव नाही होऊ शकत, कोणाच्या धनावरती प्रेम करून तुम्ही देव नाही होऊ शकत. जगामध्ये तुम्हीच एक ज्ञानी आहात आणि सगळे लोक वेडे आहेत असं तुम्ही सुखी किंवा ज्ञानी होऊ शकत नाही आहे, तुम्ही देव होऊ शकत नाही आहे. देव केव्हा व्हाल तुम्ही? जेव्हा तुमच्यापासून तर पूर्ण चराचर ईश्वर आहे ही भावना एकदा तुमची झाली की तुम्ही देव झाले. भगवान परमात्मा चराचर भरलेला आहे
आणि बघा, जीवन जगत असताना आपल्या जीवनामध्ये फार शत्रुत्व, आपल्याला असं वाटतं तो शेजारीनं माझा दुश्मन आहे. काही लोक आहेत ना, माझी प्रगती झालेली त्याला सहन होत नाही आहे, असे काही लोक म्हणतात. खूप लोक आमच्यावरती जळतात असेही लोक काही म्हणतात. आणि मला असं वाटतं कोणीच जळत नाही, कोणाची म्हणजे त्याच्याशी कोणाला घेणं नाही आहे. पण हा एवढा ज्ञानी असतो, एवढा हुशार असतो, याची प्रगती तर झालेलीच नसते, पण दुसऱ्यांना सांगतो तुम्ही माझ्यावरती जळतात. अरे बाबा, तुझ्याकडे काय आहे जळण्यासाठी? बरोबर आहे का नाही? आता टाळ्या का वाजवत? काही लोकांना असं वाटतं आता माझी प्रगती झाली, लोक जळतात माझ्यावर. अरे बाबा, जोपर्यंत तुला वाटत नाही ना लोक माझ्यावरती जळतात, तोपर्यंत तुझी प्रगती होऊ शकत नाही आहे. बरोबर? कारण तुझी प्रगती केव्हा आहे? जेव्हा तुला पाहून दुसऱ्याला आनंद होतो, समजायचं तुझी प्रगती झाली. जेव्हा एखादी व्यक्ती खूप दुःखी आहे आणि जाऊन एखादी व्यक्ती तिला भेटते तर तिला आनंद होतोय, तर त्या आनंद म्हणजे मोक्ष आहे. ते आनंद म्हणजे देव आहे. बघा, खूप चांगले लोक असे आहेत की भेटल्याच्या नंतर आपल्याला खूप आनंद होतो आणि आपलं अंतःकरण त्याच्याकडे मोकळं करायला आपल्याला बरं वाटतं. खूप मोजके लोक असतात आपल्या नातेवाईकामध्ये की आपलं दुःख आपण त्यांना सांगू शकतात. हो, सांगायला पाहिजे, आपलं मन हलकं होतं. पण अशा गोष्टी सांगा, त्या गोष्टी तेवढ्याच योग्यतेच्या आहेत, तेवढीच ती व्यक्ती पण योग्यतेची आहे. कारण बघा, पाण्यामध्ये आणि अग्नीमध्ये, पाण्यामध्ये तरी एखादी वस्तू वाहून जाते, लवकर खराब होत नाही आहे. पण अग्नीमध्ये टाकली की वस्तूचं रूपांतर होतं, ती लगेच बदलून जाते. बरोबर की नाही? तर त्या व्यक्तीचं मन अग्नीसारखं असलं पाहिजे. तुम्ही सांगितल्याबरोबर ते जळून भस्म झालं पाहिजे, सांगायला दुसरीकडे उरलं नाही पाहिजे. सांगण्यासाठी अशी लोक शोधा की तुम्हाला सांगताना आनंद झाला पाहिजे आणि त्याला ऐकताना हे माझं वाटलं पाहिजे आणि दोघाच्या गोष्टी झालेल्या त्या जुळून गेल्या पाहिजे, त्याचा देव झाला पाहिजे. काय झाला पाहिजे? देव झाला पाहिजे. कारण की असे लोक शोधा, असे नातेवाईक शोधा, चाहे ते गरीब असतील, त्यांच्याकडे पैसा नसेल, तुम्हाला ती पैशाची मदत करू शकत नाही आहे, पण लक्ष असू द्या, एक आधार ही खूप मोठी मदत आहे. आज माझी, बरोबर आहे का नाही, आज माझी श्रीराम शक्तिपीठाची अद्भुत दैवशक्ती म्हणजे कोण? आपल्या हनुमंतराय. आज श्रीराम शक्तिपीठाची अद्भुत शक्ती, दैवशक्ती हनुमंतराय, आपलं दैवत किती सगळ्यांना आधार देत आहे. बघा, आता अर्धा तास झाला असेल मी बोलतोय, तुम्हाला तुमच्या घरच्या लोकांची आठवण झाली का? हेच खरं मोक्ष आहे, ही खरी तीर्थयात्रा आहे, हे खरे चारी धाम आहेत. चारी धामला गेल्याच्या नंतर फोन कंटिन्यू चार्जिंग करावा लागतो, त्याच्यामध्ये बॅलन्स टाकावा लागतो. कधी कधी फोन एवढे येतात, एवढे मेसेज, एवढा फोन बंद पडून जातो. बरोबर आहे का नाही? तरीही आपली तीर्थयात्रा पूर्ण होत नाही. म्हणजे मोबाईल चार्जिंग करावा लागतो, पैसे टाकावा लागतात. म्हणजे विचार करा, जवळ घरात असणारा माणूस तेवढ्या वेळ गोडीनं बोलत नाही, जेवढा लांब जातो तेवढा फोनवरती, फोनमध्ये पैसे टाकून चार्जिंग लावून त्या घरच्या लोकांना बोलत असतो. अरे बाबा, तू चारीधामला गेला का? जाताना एक सुटकेस असते, तिकडून येताना 50 सुटकेसी असतात. अरे बाबा, तू कुठे गेला होता? किती छान तीर्थयात्रा आहे, देव भेटला असेल ना? अरे बाबांनो, अशी तीर्थयात्रा करा. जर तुम्हाला देवाचा अनुभव आला नसेल तर रडत घरी या, खूप रडा, रडत घरी या. आणि जेव्हा तुमचं रडणं देव ऐकल ना, तो तुमच्या दारात उभा असेल. तो कुठं उभा असेल? तो योगे 28 विटेवरी उभा. कारण तुमची यात्रा अशी असली पाहिजे की अरे देवा, एवढा मैल मी चालत आलो, देवा जिथे दान पेटी दिसली तिथे पैसे टाकले, जिथे जिथे महात्मे दिसते तिथे नमस्कार केला, पण देवा तो अनुभवास आला नाही आहे, मला तो दिसला नाही आहे आणि म्हणून मला दुःख झालं, म्हणून मी रडतोय. आणि ते तुमचं प्रेमाचं रडणं भगवान परमात्मा स्वीकार करेल आणि चारी धामून घरी आल्याच्या नंतर तो मागं येईल आणि तुमच्या दारामध्ये दर्शन देईल आणि सांगेल की आता कुठेही जाऊ नको, ठाईची बैसुनी करा एक चित्त.
कारण भगवान परमात्मा काय सांगेल की अरे बाबा मी तुझ्याच जवळ होतो, तुझं आहे तुझं पासी परी तू जागा चुकलासी. कारण आपल्या जवळच तो आहे, लांबलचं लवकर आपल्याला दिसतो, नंबरचा चष्मा लागत नाही, पण तो हृदयात आहे, तो दिसत नाही, म्हणून मनुष्य दुःखी आहे. हे श्रीराम शक्तिपीठ तुमच्या हृदयातला राम, सगुण निर्गुण राम, विश्वव्यापक राम, आनंदी राम, दैवत राम, तुमच्या हृदयातला राम तुम्हाला दाखवण्याचं काम श्रीराम शक्तिपीठ करत आहे. आपण खूप भाग्यवान आहात. कारण अध्यात्म जर करायचं असेल, तीर्थयात्रेला जायचं असेल तर थोडंसं वैराग्य प्राप्त करा. मला असं नाही म्हणायचं की तीर्थयात्रेला जाऊ नका, जायला पाहिजे. तीर्थयात्रेला कुणं जायला पाहिजे? तीर्थयात्रेला स्वार्थी लोकांनी अजिबात जाता कामा नये. तिथे चांगले चांगले प्रोडक्ट, चांगले चांगले जर वस्तू असल्या ना तर ते देव एवढा चांगला वाटत नाही त्यांना. रामकृष्णारी, तुम्हाला दुःख नाही होत ना, कोणाला वाईट नाही वाटत नाही. कारण देवा आणि तो देव एवढा ठकडा आहे बिचारा, एवढ्या सुंदर सुंदर वस्तू ठेवतो आणि त्याच्याकडचं मन त्या वस्तूंकडे घालतो, म्हणतो रामकृष्णारी. जसे आलात ना, जेवढ्या स्पीडनं आलात ना तेवढ्या स्पीडनं. कारण की देवाला कामी क्रोधी भक्त आवडत नाही. कसे आवडतात देवाला? कसे भक्त आवडतात? निस्वार्थी भक्त देवाला आवडतात. आणि यात्रेला गेल्याच्या नंतर जरूर जा, पण सुटकेस, खूप मोठा पसारा, खूप मोठ्या मोठ्या गोष्टी नेऊ पण नका आणि देवाशिवाय घरी काही आणू नका. बरोबर आहे ना? तुम्ही देवाला भेटायला चालले ना तर देवानं म्हटलं पाहिजे का रे बाबा मी कुठं बसू? बरोबर आहे. आता ज्ञानी लोक म्हणतील हृदयात बस, ज्ञानी लोक म्हणतील डोक्यावरती बस, बरोबर आहे का नाही? पण अति ज्ञानी लोक काय म्हणतील? रामकृष्णारी समजते प्रवचन सगळ्यांना. ज्ञानी लोक काय म्हणतील? अरे बाबा देवा, तू माझ्या हृदयातच होतास, पण आज यात्रा केली तर माझा भ्रम गेला. बरोबर आहे का? कारण माझ्या मनामध्ये जी विदामण स्थिती होती ना ती गेली. तू इथेच आहेस, साधू संत सांगून गेलेले आहेत, तो इथेच आहे. तीर्थयात्रा आपल्याला का करायची आहे? तर आपल्याला मनुष्य देहाला ही सगळी सृष्टी देवाची बघायला मिळावी. जिथे जिथे ज्ञानी लोकांनी यात्रा केली त्यांच्या चरणकमलाचं दर्शन व्हावं, त्याच्यासाठी आपल्याला यात्रा करायची. आणि भगवान परमात्मा तो भावेचा भुकेला आहे. तुम्ही जर बोलले देवा की तुम्ही बोलले देवा मी काशीला येणार आहे तुला भेटायला, तर भगवान परमात्मा तुम्ही जरी खोटं बोलले किंवा तुमच्यानं ते वचन, काही लोक बोलतात पण पाळत नाही आहे, काही लोक वचन बोलतात पण पाळत नाही आहे, काही लोक बोलत नाही पण पाळतात, देवाच्या सृष्टीमध्ये आहेत. तुम्ही बोलले देवा मी काशी विश्वनाथाला तिथे आल्याच्यानंतर तुला भेटणार आहे, तो भगवान काय करतो? तुमची वाट बघत असतो. पण तुम्ही विसरून जातात. माणसाचा धर्म आहे विसरून जाणे, देवाचा तो धर्म नाही विसरून जाणे. आणि भगवान परमात्मा वाट बघतो वाट बघतो वाट बघतो, तो भक्त काय जात नाही आहे. आणि कधा काळी जो तो भक्त गेला, तो विसरून गेलाय देवाला मी वाट बघायला लावतोय, पण अचानक तर गेला तिथे, तर भगवान परमात्माला प्रचंड आनंद होतो. भगवान परमात्मा त्याला रामनामाची दीक्षा देतात काशीला. आणि भगवान परमात्मा त्याची पूर्ण यात्रा, त्याची पिशवी घेईल, त्याला खाऊ देईल, त्याच्याकडे पैसे कमी असतील तर त्याला पैसे देईल. हे मी सांगत नाही पदार्थ, साधू संतांचे अनुभव आहेत, ते अनुभव मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो. आणि भगवान परमात्मा पूर्ण आपल्या संग यात्रा करेल, तरीही आपलं एवढं नॉलेज, एवढं ज्ञान, एवढी साधना आहे की आपल्या लक्षात येणार नाही आहे. देवाचा दोष आहे का आपला? मग आपण काय करायला पाहिजे? आपण कोणता अभ्यास करायला पाहिजे? आपण अभ्यास एकच करायला पाहिजे, एकच ध्यास धरायला पाहिजे की जे माध्यम आपण शोधल्याला आहे भगवंताला शोधण्यासाठी, ते म्हणजे कोण? सद्गुरू. तर पहिलं सद्गुरूला ओळखायला शिका. सद्गुरूला ओळखल्याशिवाय आपण तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. भगवान परमात्मा म्हणतो अरे बाबा, देहधारी साधूवरती विश्वास ठेवला नाही तर तू माझ्यावरती काय विश्वास ठेवणार आहेस? आणि म्हणून भगवान परमात्माने सृष्टीचं चांगलं नियोजन करण्यासाठी साधू संतांना गीतेमध्ये भगवंतानं सांगितलं, यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत. गीतेमध्ये काय नाही सांगितलं देवाने? गीतेमध्ये माणसाला जीवन जगण्यासाठी, साधना करण्यासाठी, आध्यात्मिक होण्यासाठी, देवाशी एकरूप होण्यासाठी कर्मयोग, संन्यासयोग, ज्ञानयोग, भक्तियोग काय सांगितलं नाही भगवंताने. फक्त आपण त्याला अभ्यासत नाही आहे, आपण त्या ग्रंथाला जवळ घेत नाही आहे, आपण त्या ग्रंथाच्या जवळ जात नाही आहे. म्हणून आपला सनातन हिंदू धर्म
आपल्याला कधीही कळाला नाही आहे. आणि म्हणून सज्जनांनो, खरंच आपला धर्म जर जाणून घ्यायचा असेल तर ज्या व्यक्तीला या धर्माचं ज्ञान आहे, या धर्माची साधना आहे, त्या महात्म्यांकडे आपण जाऊन हे ज्ञान घेणं फार गरजेचं आहे. आपण सगळे मला माहीत आहे आपण सगळे माळ जप करत असाल, आपण सगळ्यांनी दीक्षा घेतलेली आहे, आपण सगळे साधना करत आहात. आणि मला अपेक्षा आहे आणि विश्वास पण आहे की आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये ग्रंथ आहेत. ग्रंथ आहेत, पण आतापर्यंत एखादी ओवी बोलताना मला कोणी दिसलं नाही आहे, 1-2 सोडल्याच्या नंतर. चला ठीक आहे, आपण सगळ्यांनी आज संकल्प करू. आपण गेल्या सत्संगाला संकल्प केला होता, एक जरी लक्षात असलं तरी चालेल, ह्या देवाच्या सृष्टीमध्ये माझा कोणीही दुश्मन नाही, स्पर्धी नाही आहे. देवाच्या सृष्टीमध्ये सर्व माझे आहेत आणि मी सर्वांचा आहे, ही भावना आपल्या सगळ्यांची असली पाहिजे. आणि सकाळी उठल्याच्या नंतर प्रत्येकाचं कर्तव्य आहे, आपल्या घरात जर आईवडील असतील, आपल्या घरात जर मोठे माणसं असतील, वृद्ध माणसं असतील, तर त्यांचा नमस्कार करणं आपलं पहिल्या प्रथम कर्तव्य आहे. दुसरी गोष्ट, आपण सद्गुरूच्या मंत्राची एक तरी माळ आपण जपली पाहिजे. आपल्या घरात जर ग्रंथ असेल तर आपण एक तरी त्याच्यातली ओवी अनुभवली पाहिजे, एक तरी ओवीचं वाचन झालं पाहिजे. आणि वाचन करत असताना ज्यावेळेस तुम्ही तुमचे कामं वगैरे तुमचे करतात ना, तुमचा बिझनेस असेल, सर्व्हिस असेल, तर तुम्ही ती ग्रंथामधली वही काय म्हणते, तिचं काय आहे, म्हणजे त्याचा मिनिंग काय आहे, साधू संतांना काय सांगायचं, गुरुवर्यांना काय सांगायचं आहे, त्याचं जर थोडंफार तुम्ही रोज अनुकरण करत गेले तर मला असं वाटतं की एक ड्युटी करणारा इंजिनियर, डॉक्टर, वकील असं समजा की तो देव झाला. देव होण्यासाठी भगव्या कपडे घालण्याची गरज नाही आहे, देव होण्यासाठी आईवडील सोडण्याची गरज नाही, देव होण्यासाठी बायको लेकरं सोडण्याची गरज नाही, देव होण्यासाठी अक्षरशः संन्यास घ्यायची सध्या गरज नाही आहे. देव होण्यासाठी गरज आहे स्वतःला आणि सद्गुरूला ओळखा. स्वतःची ओळख असली पाहिजे की हो, माझा दृढ विश्वास आहे, मी गुरुचा भक्त आहे आणि माझी श्रद्धा, माझा विश्वास आहे. श्रद्धा आणि विश्वास, आणि त्याच्याबरोबर त्या श्रद्धाला आणि विश्वासाला देव बनवण्याचं काम प्रेम करत असतं. आपल्या अंतरंगामध्ये प्रेम असणं फार गरजेचं आहे. आज आपण भाग्यवान आहात, प्रेमाने सर्व आपण जमलेले आहात. लोकांकडे काय कमी आहे, सगळं आहे, त्यांच्याकडे प्रेम नाही आहे. आणि म्हणून आज श्रीराम शक्तिपीठाशी सगळे आपण जुडलेले आहात. आपण सगळे भगवंताचा अंश आहात, आपण सगळे भगवंताची बाळं आहात. आणि भगवंताची बाळं आहात हा भाव आपल्या अंतःकरणामध्ये असला पाहिजे. जीवन जगत असताना खूप प्रसंग येऊ द्या, खूप संकट येऊ द्या, खूप वाईट परिस्थिती येऊ द्या, पण कधीही डगमगू नका. फक्त आणि फक्त मनात राम ठेवा, कारण संकट मोठं नसतं, बरोबर आहे, तुमचा खरा आत्मविश्वास मोठा असतो. आत्मविश्वासाने एकदा रामाला बोल, मला माहीत आहे रामा तू येणार आहेस, तू दयाळू आहेस, मला माहीत आहे रामा तुझ्याशी माझ्यावर कोणीही प्रेम करणार नाही आहे. काही प्रेम करणारे असे लोक आहेत, देवा मी तुझ्याशी जगू शकत नाही आहे, पण त्यांचे वजन वाढले त्या लोकांचे. देवा मी तुमच्याशी राहू शकत नाही आहे, ही लोक किती आनंदात जगताय, बरोबर आहे का नाही. देव कुठेही त्यांच्या आजूबाला दिसणार नाही आहे. देवा मी खूप आध्यात्मिक आहे, पण त्यांच्या आजूबाजूचं वातावरण तसं वाटत नाही आहे. काही लोक खूप, कसं आहे बेटा की ज्यावेळेस लोक अध्यात्म करतात ना, तर अध्यात्म करत असताना तो भगवान परमात्मा पात्र बनवण्यासाठी जे षड्विकार आहेत ना त्याला जागृत करतो. पंचमहाभूते आहेत ना ते एकमेकाला खायला बघतात. तसं ज्यावेळेस आपल्यामध्ये जे षड्विकार आहेत ना ते षड्विकार जागृत होतात, कारण ते नष्ट होतात, बरोबर आहे. आणि नष्ट होताना आपल्याला ते त्रास देतात. साधू होणं सोपं नाही आहे, भगवंताचा भक्त होणं सोपं नाही आहे, रुद्राक्षाची माळ घालणं सोपं नाही आहे. किती लोकांनी घातल्या असतील आणि किती लोकांनी काढल्या असतील. मला असं वाटतं घालणारे लोक कमी असतील, माळा घालणारे लोक कमी असतील आणि काढून टाकणारे. पण पाहणा, सद्गुरू कृपाळू असतात, क्षमा करतात, कारण ज्याच्याकडे क्षमा हा गुण आहे
तो ही सृष्टीमध्ये सगळ्यात मोठा आहे. क्षमा हा गुण प्रत्येकाकडे असणं फार गरजेचं आहे. आपण सगळ्यांनी आध्यात्मिक जीवन जगत असताना कितीही मोठे प्रश्न येऊ द्या, आत्मविश्वास तुमचा डगमगता कामा नाही आहे. आणि भगवंताची म्हणजे तुमची गुरुभक्ती एवढी मोठी असली पाहिजे की ते संकट आल्याच्या नंतर तुम्हाला कळालं पाहिजे हे संकट काही साधं नाही, गुरुनी पाठवलेलं आहे. हे संकट साधं नाही, हनुमंतरायाने पाठवलेलं आहे. आणि जे लोक त्या संकटाला पाठवतात तर सांगतात बघ घाबरून टाक पण इजा करू नको बरं, लक्षात ठेव. पण आपल्याला काय वाटतं, एवढी भक्ती करतो, जेव्हा दारू पेत होतो तेव्हा बरा होतो, आता दारू सोडी तर एवढे संकट आले. अरे बेटा, तू दारू पेत होता तेव्हाही तसाच होता, आताही तसाच आहेस. बदलायचे प्रयत्न कर. बदलतं माणूस केव्हा, जेव्हा माणसाला त्याच्या शुद्ध अंतकरणामध्ये भगवंताप्रती आणि गुरुप्रती प्रेम होतं तेव्हा मनुष्य बदलतो. प्रेमाशिवाय तुम्ही बदलू शकत नाही. आणि म्हणून सर्वात संजीवनी जर कोणती असेल तर ती प्रेम आहे. काय आहे? प्रेम आहे. काही लोक आश्रमाचे शिष्य म्हणतात, काही लोक आश्रमाचे खूप जवळीक म्हणतात, पण त्या लोकांना जर गुरुदेवांच्या बद्दल काही विचारलं तर ते लोक सांगू शकणार नाही आहे. का बरं? फक्त ते बोलतात, अभ्यास करत नाही आहे. वाईट वाटलं असेल तर खूप छान वाटेल मला, कारण नंतर अभ्यास कराल तुम्ही. आणि मला असं म्हणायचं आहे, जर सद्गुरूला जर ओळखायचं असेल ना तर मला असं वाटतं की पहिल्या प्रथम ना चिंता नका करू, चिंतन करा. चिंता कराल तर सद्गुरूला ओळखणार नाही आहे, चिंतन कराल तर ओळखाल. एखाद्यानं असं म्हणायला पाहिजे, गुरुदेवा आज संध्याकाळी आमच्या घरी या. नाही आल्याच्यानंतर का हो गुरुदेव, तुम्ही तर बोलले होते ते प्रेम केल्याच्यानंतर बोलवल्याच्या नंतर येणार आहे, बरोबर आहे का नाही? तो ध्यास तुमचा असा असला पाहिजे की सद्गुरू, तुम्ही सद्गुरूला बोलवताय ना तर सद्गुरू माझ्याकडे येऊन गेलेत ही पण दृष्टी तुम्हाला असली पाहिजे. तुमचा भाव असा असला पाहिजे की मी सद्गुरूला आता बोलवलेला आहे, कारण स्थूल देहाशी अजिबात मला घेणं नाही आहे. तुम्ही स्त्री आहात का पुरुष आहात याच्याशी मला अजिबात घेणं नाही आहे. तुमच्या शुद्ध आत्म्याशी मला घेणं आहे, तुमच्या शुद्ध प्रेमाशी मला घेणं आहे, तुमच्या शुद्ध भावाशी मला घेणं आहे. आणि म्हणून भगवान परमात्मा कुठे नाही आहे. तुम्ही जिथे जिथे पाहाल, जिथे जिथे बोलवाल तिथे तिथे तो येतो. फक्त काय करावं लागेल, तुम्हाला बोलवावं लागेल. आणि म्हणून आज सत्संगामध्ये एक अनुग्रह आपण घ्यायला पाहिजे की माझ्या जीवनातले मी 5 मिनिट, माझ्या जीवनातले फक्त 5 मिनिट मी माझ्या भगवंताच्या भक्तीसाठी देणार आहे. 2 मिनटं मी भजन करेल, 2 मिनटं मी राम नामाची माळ जप करेल आणि 1 मिनटं मी प्रणव करेल, म्हणजे मी ध्यान करेल. आणि ह्या साधनेच्या माध्यमातून मी भगवान परमात्माला सर्व काही देईल आणि देव कसा आहे मी सर्व पाहिल. कारण देव कुणीतरी दाखवावा, देवाची वाट कुणीतरी दाखवावी. तुम्हाला सगळ्यांना असं वाटेल की हो सगळे लोक दाखवतात पण देव काय भेटत नाही, बरोबर आहे. सगळे लोक देवाची वाट दाखवतात, देव भेटत नाही असं वाटतं. अरे बाबा, देव पाहता पाहता तू देव होतोस ना, तेव्हा देवाची कल्पना तू विसरतोस. म्हणजे काय, राम कधी बोलले का मी देव आहे, हनुमंतराय कधी बोलले का मी देव आहे. कारण देव झाल्याच्या नंतर ना सर्व आशा अपेक्षा सगळा माणूस आपोआप विसरून जातो. जो झाला नम्रभूत त्याने कोंढिले अनंत. एकदा नम्र झाला की तो देव झाला. आणि आपल्या श्रीराम शक्तिपीठामध्ये खूप देव आहेत, मला त्यांचं रोज दर्शन होतं. कारण असं नाही की सगळेच लोक नास्तिक आहेत, सगळेच लोक आस्तिक आहेत. कारण काही लोक असे आहेत इथे माझ्याजवळ नाही आहे पण ते चिंतन करत आहेत. आणि म्हणून आपण सगळ्यांनी 5 मिनिट आयुष्यातले जर आपण भगवान परमात्माला जर दिले, साधनेसाठी दिले, तर मला असं वाटतं आपण जीवनामध्ये खूप सुखी आहात. आणि प्रत्येकाचा प्रश्न जीवनातला सुटलेला आहे का की तो श्रीराम शक्तिपीठाला जुडलेला आहे आणि तो सत्संगाला बसलेला आहे. त्याचे प्रश्न सुटलेले आहेत. आणि प्रश्न सोडण्यासाठी आपल्याला एकच काम करायचं आहे. महिन्यातला रविवार, बरोबर आहे, पहिल्या आठवड्यातला रविवार सगळ्यांनी आपण काय म्हणू त्याला सांभाळून ठेवा. त्या दिवशी 10वा असेल, 13वा असेल, कोणाचं लग्न असेल, अक्षरशः कोणाचा मृत्यू जरी असेल
तरीही त्याला तो दिवस देऊ नका. ते श्रीराम शक्तिपीठाला सत्संगाला. एखाद्याला मृत्यू जरी त्या दिवशी आला तर सांगा, अरे बाबा मी तर हा रविवार माझा तर माझ्या सत्संगाला दिलेला आहे, मी सत्संगाहून आलो ना, मग मला घेऊन गेला तरी चालेल. असं होईल का? साधू संतांना सांगितलेलं आहे, जो देवाचा भक्त आहे त्याला काळ सध्या घाबरतो. गुरुदेवाने एका अभंगामध्ये वर्णन केलंय, 4 वेदाचे रे सार, राम नामाचा उच्चार, नको मोठ्याचा मोठेपणा, राम नाम मुखी आणा, सोडून द्या रे अभिमान, राम नाम हे ब्रह्मज्ञान, सोडून रे खोटेपणा, लागा रे संतांच्या चरणा, हनुमंत दास म्हणे काळावरी माथ, राम माझा रे अक्षरा. आणि तो अक्षरातला राम जर आपल्याला लक्षात आला आणि आपण जर त्या प्रभूंचं चिंतन केलं तर काळ सध्या महागारी जातो. मला असं नाही म्हणायचं की आपल्याला कोणाला मरायचंच नाही आहे. जो जन्माला आलेला आहे तो एक दिवस मरणार आहे, जो एक दिवस मेलेला आहे तो परत जन्माला येणार आहे. ही भगवंताचं जे कालचक्र आहे, भगवंताची जी आचारसंहिता आहे ही चालू राहणार आहे. पण ह्या भगवंताच्या आचारसंहितेमध्ये, ह्या देवाच्या सृष्टीमध्ये आपण आध्यात्मिक कसं जीवन जगलं पाहिजे हे प्रत्येकानं संशोधन करणं फार गरजेचं आहे. गुरुदेव खूप बोलले, आपण खूप छान श्रवण केलं. एखादा शब्द इकडे तिकडे झाला असेल, कोणाचं मन दुखलं असेल तर हृदयापासून क्षमा. आपण सगळ्यांनी गुरुदेवाला श्रवण केल्याबद्दल कोटी कोटी आशीर्वाद आणि तुमचा कोटी कोटी प्रणाम. हनुमंतराला विनंती करेल, तुम्हा सर्वांना उदंड आयुष्य दे, आरोग्य चांगलं दे आणि तुमच्या मनोकामना पूर्ण कर. काही ज्ञानी लोक असे म्हणतात की तुम्ही जास्त भाव तुमचा प्रगट झाला तर कुणाला उदंड आयुष्य देऊ नका, असे लोक काही म्हणतात. तर मला असं वाटतं खरंच श्रीराम शक्तिपीठामध्ये आल्याच्या नंतर तुम्ही आयुष्यमान व्हायला पाहिजे, खूप जगायला पाहिजे. कारण की हे जीवन पुन्हा नाही आहे, हे जीवन पुन्हा नाही आहे. हे अनमोल जीवन भगवंतानं आपल्याला दिलेलं आहे. तर हे जीवन भगवंताच्या भक्तीमध्ये जगणं अतिशय महत्त्वाचं आहे. आज महाराष्ट्र दिन आहे. आज आपण सगळ्यांनी खूप छान साजरा केला. आणि मी तर असं म्हणेल की पूर्ण महाराष्ट्राने नाही, पूर्ण मी आपल्या भारतवासियांना सांगेल की रामनामाचे सत्संग प्रत्येक गावामध्ये झाले पाहिजे. रामनामाचा सत्संग आपण प्रत्येकानं जीवनामध्ये उतरला पाहिजे आणि रामनामाचं चिंतन केलं पाहिजे. आणि हा आपला आध्यात्मिक भारत पूर्ण विश्वाला कळाला पाहिजे की हे माझा भारत आहे. सर्वांना रामकृष्ण हरी. जय श्री.